सोलापूर शहराची ओळख असलेले हे सिद्धेश्वराचे मंदिर. चारी बाजूनी पाणी व तळ्याच्या मध्यभागी मंदिर. अत्यंत निसर्गरम्य वातावरण, पक्ष्यांची किलबिलाट, भाविकांची ये-जा आणि मंदिर परिसर पूर्वीपेक्षा आता खूप बदल झाल्यामुळे खूप आकर्षक दिसत आहे. इथे आपण बोटिंगचाही आनंद घेऊ शकतो. काही भाविक बोटिंगचा आनंद घेत होते, तर काही भाविक नवीन वर्ष असल्यामुळे दर्शनासाठी जात होते. या मंदिराची स्थापना 12व्या शतकामध्ये संत सिद्धरामेश्वर यांनी सिद्धेश्वर मंदिराची स्थापना केली. हे मंदिर लिंगायत समाजाचे एक प्रमुख आराध्य दैवत असून ते सोलापूर शहराचे ग्रामदैवत मानले जाते. या मंदिर परिसरामध्ये सिद्धरामेश्वरांची समाधी आहे. हे मंदिर सुंदर तळ्याच्या मध्यभागी वसलेले आहे. येथे दरवर्षी मकर संक्रांतीला मोठी यात्रा भरते. ही यात्रा 15 दिवस असते. या यात्रेला गड्ड्याची यात्रा म्हणून ओळखले जाते. यात्रेमध्ये नंदीध्वज मिरवणूक काढली जाते. सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी या मंदिराच्या माध्यमातून अनेक सामाजिक व शैक्षणिक आणि धार्मिक कार्य करत आहे. थोडक्यात सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूरची धार्मिक व ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख आहे, जे संत सिद्धरामेश्वरांच्या कार्याचे प्रतीक आहे. मंदिराची रचना कमानी घुमट आणि कोरीवकाम पेशवेकालीन स्थापत्यशैलीचे दर्शन घडवते. हे मंदिर सोलापूर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती आहे. सोलापूर शहराच्या मध्यभागी हे मंदिर आहे. मंदिर परिसरामध्ये खूप सारी छोटी छोटी मंदिरं आहेत. इथे गणपतीचं मंदिर आहे आणि शंकराचे खूप सारे मंदिर आहेत इथे छोटी छोटी मंदिर परिसरामध्ये. आणि मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर अत्यंत निसर्गरम्य वातावरण, पक्ष्यांची किलबिलाट एवढी ऐकायला येते इथं की बस. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण झाडी आहे, छोटे झाड आहेत, मोठे झाड आहेत आणि याच्यामध्ये सिद्धरामेश्वरांची समाधी आहे. काही भाविक इथं समाधीचं दर्शन घेण्यासाठी जात होते. खूप प्रसन्न वातावरण वाटत आहे. कुठेही कचरा नाही आहे, कुठेही काही घाण नाही आहे, स्वच्छता भरपूर प्रमाणात आहे इथे. आणि इथं अन्नछत्राची पण सोय आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आहे ते सिद्धेश्वर मंदिर आहे. इथे समाधी आहे. इथे समाधीचं दर्शन घेतलं जातं. आणि हे सभामंडपाचं काम चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणात सभामंडप बनवलेला आहे. आणि हे मेन मंदिराच्या प्रवेशद्वाराला मोठ्या प्रमाणात फुलांचा हार खूप छान वाटत होता. मंदिर लायटिंगनी सजवलं होतं. संध्याकाळची वेळ झाल्यानंतर लायटिंग लावल्यामुळे मंदिराला खूप छान शोभा आली होती. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे तळ्यामध्येच एका साईडला कारंजे चालू केलेली होती आणि संध्याकाळ झाल्यानंतर त्यांनी लायटिंग चालू केली तर मंदिर खूप आकर्षक दिसत होतं. खूप कमानीमधून अशी लायटिंग सोडलेली होती. ते खूप आकर्षक दिसत होते. मंदिर हे सोलापूर शहराच्या मध्यभागी असल्यामुळे भाविकांची ये-जा इथं रोजच चालू असते. बाहेरून येणारी भाविक असतात, पण प्रॉपर सोलापूरचे भाविकही इथं येत असतात. इथं संध्याकाळची वेळ असल्यामुळे पक्ष्यांची खूप सारी किलबिलाट चालू होती. आकाशात वरती पाहिलं तर पक्ष्यांचे थवेचे थवे जसं काय त्यांचा खेळ चालू होता. एकदा इकडे जा, एकदा या साईडला जा, गोल 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 फिरत होते. म्हणजे खूप लक्ष वेधून घेत होते हे पक्षी. खूप वेळ ह्यांना पाहण्यामध्येच गेला आमचा. हे पहा, इथं थवेच्या थवे पक्ष्यांचे दिसत होते आणि खूप किलबिलाट. आजकाल पक्षी पाहायला भेटत नाही आहेत आपल्याला शहरामध्ये. इथं इतके पक्षी पाहायला भेटत होते की असं वाटत होतं तिथंच पाहत थांबावं. खूप सारे थवेचे थवे पक्ष्यांचे येत होते. आणि हे मंदिर परिसरातलं नंतर संध्याकाळी लायटिंग केल्यामुळे एवढा परिसर आकर्षक दिसत होता. हो, सोलापूरचंच आहे मंदिर. खूप छान मस्त वाटत होतं, प्रसन्न वातावरण होतं. तुम्हालाही जमेल तेव्हा अवश्य या मंदिराला भेट द्या. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.